मात्र महत्वाचे कुठले ठराव तुम्ही पास केले आहेत आणि ते पुढे त्याचा ठरावाचं काय होणार? नाही हे बघा, काल आपण पण होता, आम्ही महत्वाचा ठराव या ठिकाणी जो केलं की महात्मा ज्योतिराव फुले यांचं हे 200व जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे या 200व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न केंद्र सरकारने बहाल करावा, प्रमुख मागणी. त्याच्याचबरोबर येणारी जी आता जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये ओबीसीचा आणि जातीचा आणि ओबीसीचा कॉलम ऍड करून जनगणना करावी. केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय सुरू करावं आणि नॉन क्रिमिलियरची मर्यादा जी अनकॉन्स्टिट्युशनल कंडिशन आहे ती रद्द करावी किंवा ती मर्यादा 20 लाख करावी. असे 26 ठराव आम्ही पारित केलेले आहे. तर एक मराठवाड्यात असं आहे की 60च्या जवळपास जे आहे तर व्हॅलिडिटी, खास व्हॅलिडिटी कोणती ते रद्द करण्यात आलेले आहेत. हे कसं पाहतं? कारण आकडा हा थोडा थोडा वाढतोय. नाही बघा, हे आम्ही सुरुवातीपासून म्हणत होतो की लोक नुसते जात प्रमाणपत्र दिलं की बा खूप आरडाओरड करायचे. जात प्रमाणपत्राची जोपर्यंत सत्यता पडताळणी होत नाही, ते सत्य आहे हे समजत नाही, ज्याला आम्ही व्हॅलिडिटी म्हणतो, ती व्हॅलिडिटी झाल्याशिवाय तो लाभ घेऊ शकत नाही. आणि ही व्हॅलिडिटी मिळवण्याकरता त्या व्यक्तीला 1967 पूर्वीपासूनचे पुरावे द्यावे लागते. आणि म्हणून तिथे वाटायचे आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या शैक्षणिक किंवा महसुली कागदपत्रावर जर कुणबी मराठाची नोंद असेल आणि त्याची वंशावळीमध्ये तो नोंद असेल, वंशावळीमध्ये त्याचं नाव असलं पाहिजे, तरच 67 ची पूर्वीची नोंद, वंशावळीची नोंद आणि वडील, आजोबा, पंजोबा या 3 गोष्टी जर जुळल्या तरच त्याची तपासणी होते. आता काही संशयास्पद जर असं आढळलं असेल तर तुमच्या काय सूचना आहेत? कार्यकर्त्यांना काही सूचना दिलेल्या आहेत? नाही, सूचना आमच्या त्याच आहे ना की ज्या तहसीलदाराकडे संपर्क करून जी प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेली ती निर्गमित केलेली प्रमाणपत्र कुठल्या कागदपत्राच्या आधारे निर्गमित केले, नंबर 1, त्या कागदपत्राच्या सत्यप्रती त्या मागाव्या तहसीलदाराला आणि त्याच्या सत्यप्रती मिळाल्यानंतर सक्षम प्राधिकारी, ज्याला आम्ही एसडीओ म्हणतो, किंवा जो अधिकारी व्हॅलिडिटी देते त्यांच्याशी संपर्क साधून ते योग्य आहे की अयोग्य आहे, खरे आहे की खोटे आहे तपासणी करून जर खोटे आढळले त्यांच्या तक्रारी करून ते प्रमाणपत्र रद्द करण्याची विनंती करावी, अशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, बेंगलुरू, कर्नाटक.